तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे तुका म्हणे आता आम्ही नवजो दुरी दवडिता नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे विठ्ठल तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थली सेवेसाठी उपस्थित केलेला गायलेला म्हणलेला लिहिलेला भंग श्रीमंत श्री संत प्रातस्मरणी देहू निवासी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा चार चरणाचा काला या प्रकरणातील अभंग आहे विठ्ठल सेवेला आरंभ करण्यापूर्वी दोन शब्दाचा परिहार देऊ इच्छितो देत आहे प्रतिवर्षाप्रमाणे किती वर्ष आपलं चालू आहे चौथं वर्ष चालू आणि चौथ्या वर्षाची काल्याची सेवा करण्याचा योग सर्व ग्रामस्थांच्या वतीने माझ्या वाट्याला आलेले आहे यथामती यथावकाश ज्याप्रमाणे गुरुवर्य बाबा भाऊच्या आशीर्वादाने मला जशी बुद्धी देतील ते त्याप्रमाणे मी बोलायचा प्रयत्न करीन 4 वर्ष आनंदात पार पडले कुठल्याही प्रकारची अडचण नाही आपत्ती नाही संकट नाही कुठलाही विक्षेप नाही गुण्या गोविंदाने कारण मला चेहऱ्यावरूनच कळते तुमच्या सगळ्यांच्या काही वेगळं सांगण्याची गरज हो कारण आले देवाजीच्या मनात तेथे तुमचे आमचे काही चालेना होता तुमची कृपा पशु बोले वेद कोणाची भाऊची आणि बाबांची एक आहे वैराग्यवान वैराग्याची मूर्ती हो वैराग्याचा मेरू अनेक आहेत राजयोगी लक्ष्मीकांत शांती ब्रह्म बाबा रात्री सांगितलं मी दीपोत्सवामध्ये आता पुनरावृत्तीचा दोष पत्करत नाही आणि उच्चार करत नाही तुमच्या लक्षात आणा रिपीट करा तुम्ही कॅसेट रिवर्स करा आणि पुन्हा तुम्ही चिंतन करा आज महाराष्ट्रातून कोटीच्या कमी आकडाच नाही आता नाव घेत नाही गावाचे मी कुठल्या तुमच्या खिशात ती गाव मोबाईल मध्ये 1,26,00,000 1,15,00,000 16,00,000 म्हणजे नाव तुमच्या ध्यानात आले आता ताजे 16 तारखेचे 19 तारखेचे हे कशाचा परिणाम ते बाकीचं नाही काही बोलायचं आता माझ्याकडे सगळी यादी आहे प्रत्येक ठिकाणी मी असतोच बहुतेक ठिकाणी परिसरामध्ये बीड शिरूर पाटोदा काही गेवराईच्या भागामध्ये कारण आमचं तेवढं शक्य असल्यामुळं बोलवतात मीही जातो
ते बी येतात. आले तिथून पाठीमागे. आत्ताच आमची चर्चा झाली रेवीची आणि शिरसाटची आमची. ज्यावेळेस गडावर नव्हते महंत त्यावेळेस जळगावला, पण लोकांना त्यावेळेस काही महत्त्व कळत नव्हतं. काय आले कसे आले कुंकून गेले काय डोक्यात नाही. हे तसंच असते. कारण आमचं विद्यार्थी अवस्थेपासून एकमेकांवरचं प्रेम, एकमेकांच्या बद्दल आदर, हे मी काही सांगायची गरज नाही. असतो. म्हणून जीवनामध्ये जे केलं तेच उगत असतं, जे पेरलं ते उगवतं. मी रात्री सांगितलं ना. हो, बाबांच्या जीवनामध्ये बाबांनी पेरलंच असं. हो, हरिभक्तीच्या माध्यमातून सगळं विश्व ढवळून काढलं बरं का टाळकरी. कशाच्या? हरिभक्ती हे धवळीले जग, चुकविला लाग कळी काळाचा. म्हणून आज महाराष्ट्रात कुठेही जा, इकडे नागपूर, यवतमाळ, वर्ध्यापर्यंत, इकडे खांदे, जळगाव, पाचोड, इकडे मुंबई, पुणे, आळंदीमुळे घरच्या सारखंच. सगळा बीड जिल्ह्यात, नगर जिल्ह्यात मुंबईला आहे. सगळ्या पुण्यतिथीच्यात पुढं जा, घाट उतरला की पुण्यतिथ्या सुरू झाल्या. सांगण्याचं तात्पर्य, हो, इकडे कोल्हापूर, बेटकाळ, हुपडी, घालवा, नरसोबाची वाडी वगैरे वगैरे सगळं बघा त्यात. कारण मी बेटकेळला जात असतो पुण्यतिथीला कार्यक्रमाला. यवतमाळला जातो. आता काल गेले ते शास्त्री, तिची भाऊबाबाची मूर्ती ते माझ्याच हस्ते पुदळ टाकली आणि मूर्ती सुद्धा माझ्याच हाती बसवली. त्यात खाडे होते सावरगावचे, तीनतरवणीचे, त्याच्यानंतर नागरगोजे, आपल्या रोहतवाडीची, बरीच सगळी नावं सांगेन मी तुम्हाला ही कंपनीची. हो, मार्केट यार्डमध्ये तेवढंच वजन, कोर्टात तेवढंच वजन, तेवढेच वकील, ही सगळी बडी माणसं बाबांच्या कृपेने. म्हणून असं हे भाऊ आणि बाबांच्या पुण्यतिथीचा उत्सव चौखड चालू आहे. आता हे सांगायची गरज नाही, आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती. कोणाचे ना कोणाचे पाहुणे रावळे, येई निवाई जावाई, सोयरे धारे कळत चेते जातात. म्हणून आपली ही वस्ती बालाघाटामध्ये राहणारी ही माणसं, भाळे भोपळी सज्जन माणसं, योगायोगाने स्थलांतरित झाले आणि त्यांना ओटीत बी घेतलं आमच्या रेवकी देवकीकराने. मान सन्मानही केला, आदरही दिला आणि आनंदाने राहतात आता एका आईच्या लेकरावाने. सगळीच गावातल्या उत्सवालाही आलतो. मला बोलवलं होतं ग्रामस्थांनी, मूर्त्या बसवल्या त्या साली. त्याच्यानंतरही आलतो एक साल. आणि झालं संस्थांवर. तर आमचे गुरुबंधू तुकाराम महाराज वेगळं सांगायची काही गरज नाही. ते असतानाही कार्यक्रम झाले. आणि ज्या दिवशी गेले बाबा त्याच्या आदल्या दिवशी मी इथं, आमची संध्याकाळी चर्चा झाली. योग असतात, आता त्याला काही विलाज नाही. असं हे भगवान नगर, रेवकी देवकी. आणि इथे थोडंसं सुरुवातीला थेंबे थेंबे सळे साचे किंवा इवलेशे रोप लाविले द्वारी असं असणारं कुदळ टाकलं. मंदिरे झाले, मूर्त्या बसल्या. आता सप्ताही सुरू झाला. आता कसं भरभरून वाटतंय, मी रात्रीपासून पाहतोय. अशा या छोट्याशा वस्तीवर आमच्या यूट्यूबवाल्यांनी यावं का? एवढं मोठं हे वैभव पाहून, ही शोभा पाहून, आनंदोत्सव पाहून त्यांना सुद्धा राहवलं नाही यूट्यूबवाल्याला. हो, यालाच म्हणतात वाऱ्या हाती माप, कीर्ती मुख त्यांचे नारायण. असा असणारा उत्सव आता जिथे जिथे मोबाईल आहे, जिथे जिथे आता यूट्यूब आहे, फेसबुक आहे,
तिथं तिथं असणारा भगवान नगरचा उत्सव जाईन आता या लेकरामुळे. काय नाव रे बाबा तुझं? हा, विठ्ठल. विठ्ठल. आता काय विठ्ठल म्हणलं तिथं काय अडचणच नाही आता. विठ्ठला विठ्ठल. आणि कीर्तनाला, प्रवचनाला, हरिपाठाला ही दिग्गज मंडळी प्रत्यक्षात दुसरं पैठणच इथे आलंय आता. गाणारी वाजवणारी मंडळी पैठणमध्ये राहतात. नाथबाबांच्या छायेशी, छायेखाली, त्यांच्या आश्रयाला, त्यांच्या पादस्पर्शाने पावी झालेली भूमी, तिथे राहतात. आता तिथं काय कमी आहे? शांती ब्रह्म. काय कमी असेल जास्त असेल सहन करून घेतात लेकरं. तुम्ही प्रेम देतात. असा चौथ्या वर्षाचा कार्यक्रम आज पार पाडाय असं समजा. म्हणून सेवेसाठी उपस्थित केलेला अभंग श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा काला या प्रकरणातील अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदम विनवेशयंतम वटस्य पत्रस्य पुटेशयालम बालमुकुंद मनसा स्मरामि. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचिया. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया. संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. आजच्या या अभंगामधून भगवान परमात्मा आपल्या सख्याला, सौंगड्यांना, मित्रांना आज्ञा करतात. नाही नाही कने करतात नाही. भक्त मंडळी आलेला अनुभव या अभंगाच्या द्वारे व्यक्त करतात. सात दिवसाची, 8 दिवसाची कीर्तन वेगळी. तिथीचा क्षय झाला तर 7 दिवस, तिथी वाढली तर 9 दिवस. म्हणून आज 9व्या दिवसाची कीर्तन सेवा. आज बाकीचं काही बोलायचं नाही. ना तीर्थाबद्दल बोलायचं, ना व्रताबद्दल बोलायचं, ना ग्रंथाबद्दल बोलायचं, ना पंथाबद्दल बोलायचं. हो, वैयक्तिक कुठली साधना नाही, कुठला तीर्थ नाही, कुठला देव नाही, धर्म नाही. आजचा विषयच एक चरित्र. मथुरेतलं नाही, वृंदावनातलं नाही, बरसाण्याचं नाही. तुम्ही यात्रेला गेल्यानंतर बरसाण्याला मुद्दाम जा. 19 गेले का कोणी बरसाणा? बरसाणा नाही? वा 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 वा, छान. म्हणजे मी बोलतो ती खोटं बोलत नाही, पुरावा आहे. आणि निबारदस्त पुरावा आहे, पुन्हा लहान नाही, खंबीर. ओ, कोणाचं माहेर? हे बीच में मेरा चांद भाई. ज्याला माहिती आहे त्याला नाही विचारत मी, ज्याला माहित नाही त्याला विचारतो. म्हणजे त्याच्या डोक्यात फिट बसल. कोणाचं माहेर? आमच्या राधेचं माहेर बरसाणा.
राधे 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 श्याम को मिला दे, राधे 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 श्याम को मिला दे। खाली मला म्हणता येत नाही म्हणून पांडू विचारला लावा, ए राधे 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 श्याम को मिला दे, आज कुठल्याबद्दल बोलायचं? चरित्र ते उच्चारावे केले देवे मथुरी, नाही वृंदावनी नाही मथुरी नाही, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. एवढंच बोलतो, नंतर पुढे चलतो. म्हणून आज असा असणार आपला पगाराचा दिवस, काल्याचा दिवस. आपण जी 8 दिवसची सेवा केली भाऊभावांची, संतांची, जे 8 दिवस अन्नदान केलं, सेवा केली, चटया उचलल्या, फोटोला हार घातले, बाबांची पूजा केली, नैवेद्य दाखवला, मंदिर झाडलं, सडा टाकला, रांगोळ्या काढल्या, सगळ्याला एकच फळ बर का. खाणाऱ्याला तेच फळ आणि करणाऱ्याला तेच फळ. हो, एक ज्ञानोबरायाची ओवी सांगतो. तळल्या वरल्या एकची पक्वाने, माऊली सांगते. श्रीमंताच्या घरी कार्यक्रम काय असेल ते असन, लग्न असन, कुंकू असन, टिळा असन, श्रीमंत माणूस, समर्थाचे पंक्ती भोजने. तळल्या वरल्या एकची पक्वाने, तेवी श्रवणे आर्थे पठने मोक्ष लाभे. विठाला समर्थाच्या घरी आमदार आहे, पंक्तीला, कार्यक्रमाला, खासदाराला, आमदाराला, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, मेंबर, यही निवाई जावाई, पाहुणे रावळे, भावकी, मित्र सगळे आले. 2-3 मजली बिल्डिंग 10 गुंठ्यामध्ये. किती गुंठ्यामध्ये? आता काय मला द्यायचं का घ्यायचं? नाही नाही, 10 एकर ती अतिशोक्ती होईल. हो, 3 मजली इमारत एवढी मोठी. पण जे खालीहून वरपर्यंत, वरून खालीपर्यंत जे 3ही मजले फुल भरलेले, पण सगळ्याच्या पात्रात एकच पक्वान्न, एकच अन्न, एकच ताट, एकच द्रोण, एकच पात्र. तिथे बदल नाही. तसंच जो परमार्थामध्ये लहान असेल, लहान म्हणजे वयाने, मोठा म्हणजे 70 वर्षाचा, लहान म्हणजे गरीब, मोठा म्हणजे श्रीमंत, स्त्री पुरुष, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळ चोर जार, सगळ्यांना एकच फळ परमार्थामध्ये, भाऊभावांच्या पुण्यतिथीमध्ये. जो सेवा करील, जो आताच पाहिलं मी, कुणीतरी 500 रुपये दिलेत. 500 शेतकरी हो, 500 शेत ना, गपचिप दिली त्यांनी चिठ्ठी. हो, याला म्हणायचं खरं दातृत्वान माणूस.
काही काही 10 रुपये दिले तर मग नाव नाही पुकारलं. पानचटा ते 3 बार विचारतोय ते मग नाव नाही आलं. येईल 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 त्याचंही पुकारा, काही माझं म्हणणं नाही. त्याचंही पुकारा, 10 रुपये देणाऱ्याचं पुकारा. त्याच्याकडे जेवढे त्याने तेवढे दिले बिचाराने. त्याचंही अभिनंदन, त्याचंही कौतुकच. विठ्ठल सांगतात मुंग्या आणि रावामा सारिखाची जीव. 1000 दिले तरी तेच आणि 1 रुपया दिला तरी तेच. पण त्या अशा ठिकाणी दान करा बरं का. एरवी कोण मागत आहे तुम्हाला, कोण देते कुणाला, काय गरज आहे कुणाला मागायची. हे भाऊ बाबासाठी सांगण्याचं तात्पर्य. मी काय बोलत होतो लक्षात आहे का? नाही. अरे 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 भगवान परमात्म्याला गोपाळ सांगतात, बोलतात, चर्चा करतात, अनुवाद करतात, संवाद करतात. आलेला अनुभव त्या अभंगाच्या पहिल्या चरणात हे निवांत बसले असावेत बरं का. आणि निवांत बसल्याशिवाय माणसाला बोलता येत. रस्त्यात माणूस बोलत नाही, बोलला तरी म्हणतो नुसतं जे अरे जे रे राम राम, तुम तिकडं आम्ही इकडं. तरी भेट झाली काही बोललेच नाही तर काय ते बोलायचं टाईम होता होय. तिकून काय उत्तर येतं, इकडून म्हणतो काही बोललेच नाही, काही म्हणलेच नाही. त्याशी मला काही सांगितलंच नाही तुम्ही, ते मला आज कळालं. ते म्हणजे ती सांगायची वेळ होती होती. इकून ट्रॅक्टर, तिकून गाड्या, तिकून ते ढिगलं पडलेले खरीपाचे, मध्ये गारदाड, आणि त्या गारदाडात काय तुम्हाला घालावं नेऊन. बोलण्याची भाषा. हो, निवांत असलं की माणूस मनातला अगदी खळखळून बोलतो. मोकळ्या मनाने धुतल्या तांदळाने होतो माणूस, अजिबात काही राहत नाही. हो, कारण बोलायला वेळच कुठं होता. इथून पाठीमागे, इथून पाठीमागे या गोपाळाला आणि देवाला, या भक्ताला वेळ कुठे होता. वेळ कुठे होता. दऱ्या खोऱ्या डोंगरात राहायचं, पानं खायचे, झाडाचे वरबाडून फुलं फळं, आणि त्याच्यावर जीवन जगायचं आणि युद्ध करायचं त्या रावणाबरोबर. कोणाला? या वानराला, माकडाला, बांद्राला. वेगवेगळ्या भाषेतले शब्द आहेत. प्रभू रामचंद्र सीतेच्या शोकामध्ये, विरहामध्ये दुःखी होते. लक्ष्मणचं तर डोकंच काम करत नव्हतं, काय निर्णय घ्यावा. गरम माणूस घेतला तर चुकीचा बी निघू शकतो एखाद्या वेळेस, म्हणून बेचैन. म्हणून राहिलेलं असणारं ते स्वप्न प्रभू रामचंद्राने पुढच्या अवतार कार्यामध्ये या गोपाळाला बोलवून घेतलं. बाबांनो, पूर्व जन्मामध्ये तुमचे खूप हाल झाले,
माझ्याकडून तुम्हाला काही देता नाही आलं, तुमचा सत्कार करता नाही आलं, तुम्हाला खायला नाही मिळालं, पोटाला नाही मिळालं, पण मात्र ती तुमची असणे राहिलेली अपूर्व इच्छा या जन्मामध्ये पूर्ण करणारे म्हणून भगवान एका ठिकाणी म्हणतात, गोपाळांनो तुम्हाला आता पोटभर जेवायचंय ना, सुखी समाधानी व्हायचं ना, ते एक करा, माझ्या मागे या. पुण्यतिथी करायची ना, सगळे एकत्रित या बरं का. पुण्यतिथी करायची ना, आहे का इच्छा? एकत्रित या. गुण्या गोविंदाने शब्द ऐका बरं का. प्रेमाने, गुण्या गोविंदाने, विचाराने एकत्रित या. दुसऱ्याच्या सांगण्यावर नको. तसं भगवान म्हणतात, गोपाळांनो यायचंय ना? हो यायचंय, आमची इच्छा आहे, एक करा. याल तरी यारे लागे, अंतर ठेवू नका, वाट बघू नका. सांगितलंच नाही आणि मला विचारलंच नाही असं म्हणायचं काही कारण? ते काय कोणाची वास्तुशांती नाही, कोणाचं बारसं नाही, कोणाचं टिंब टिंब लग्न नाही, म्हणून वाट बघायची, आपण होऊन जायचं. अशा ठिकाणी एक प्रमाण देतो, तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे. पाचारिता नाही, न पाचारिता जावे, संत चरणी भावे रिघावया. याचं नाव पुण्यतिथी. गोपाळांनो याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो बरी. म्हणून गोपाळ सांगतात, तेव्हा तुम्ही बोलवलं, तुम्ही सांगितलं, तुम्ही आज्ञा केली, आम्ही तुमचं ऐकलं. ऐक जा बरं का, दुसऱ्याचं ऐक जा, मोठ्याचं ऐक जा, चांगल्यासाठी ऐक जा. त्यात आपलं नाव होतं, परिसर गुणगान गातो. रात्रीच आपले बांगर कुठं बसले ते आता असते कुठतरी. हे बांगर नाही, तेव्हा त्यो 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 ऋषी बांगर, दऱ्या खोऱ्यात डोंगरात राहणारा ऋषी. नाव किती छान ठेवले बघ ना आई वडिलांनी, ऋषी. वा छान. हो की ऋषीची आठवण होती आपल्याला. तिथे गेलो, बंगल्या पुढं गाडी लावली की एक जण भेटला. ते म्हणला, तुमचं तर उद्या कीर्तन, तुम्ही आजच चालत काय? म्हणलं हो. माणसं लोकांना बोलायला भेट नाहीत, महाराज असो ना तर पोतराज असो. हो म्हणलं चाललोय. आणि बोलतो कोण? जवळचा माणूस. तो लांबचा नव्हता, जळगावचा होता. जालमाल्यापासून मला बघत होती, जालमाल्यापासून. काय नाही म्हणलं, पैशाला आलतो ते एक जणाकडे 20,000 रुपयाकडे. म्हणजे खोटं बोलत नाही, मी सगळं डिटेल सांगतो बरं का. लक्षात आलं माझं बोलणं? विठाला सगळे गुण्या गोविंदाने एकत्रित आला, चांगलं केलं की तुमचं नाव बाहेर निघतं. तुम्ही सांगायची गरज नाही, मला हे सांगायचं होतं. काय भगवान नगरमध्ये किती घरे आहेत हो, पण अगदी सगळ्याच त्यांनी मनच जिंकले, आकर्षित केले. लोचंबकासारखे धावून येतात सगळं. आणि तसं रेवकी देवकी गाव सात्विकी. भीमशी बाबाची, गुरुवर्य भीमशी बाबांची कृपा आहे तुमच्यावर बरं का. हे का ते जुने आहेत नाही ते.
हो, आणि त्याचाच परिणाम आमचे गुरुबंधू श्री हरिभक्तीपरायण वैकुंठवासी तुकाराम बाबा ते आज पाहत असतील, ऐकत असतील की रेवकी देवकी गावामध्ये खूप चांगलं चाललंय, माझा तिथे काल गेला, केलेलं वायाला गेलं नाही. हे कशामुळे सांगतोय मी? भगवान परमात्म्याच गोपाळ सांगतात, देवा खरंच आज समाधान झालं. तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती. हो, अरे भाऊ बाबाच्या अगोदर, स्वामीच्या अगोदर देव काय आहे, धर्म कशाला म्हणतात, संत कसे असतात, धर्मग्रंथामध्ये काय असतं, तीर्थाला गेल्यानंतर काय करावं, व्रत केल्यानंतर काय मिळतं हे माहिती होतं का? कळतच नव्हतं. मी सांगितलं रात्री, ज्ञानेश्वरी माहित नव्हती ती. तीन सकारामबा म्हणून खेडकर होऊन गेले, त्यांच्याकडे एक ज्ञानेश्वरी. किती पैशाची, किती पैशाची, किती रुपयाची? 12 आणे ज्ञानेश्वरी. किती? 75 पैसे. 12 आणे म्हणजे लई मोठी वाटतात ना, 75 माणसाला दरिद्र्याने वाटतं ते. विठ्ठल विठ्ठल माणूस तेवढा. त्या काळातल्या बाबाच्या काळातली ज्ञानेश्वरी पाहायला मिळते तिथे. त्यांची आज पोरं नातवांड, ती म्हातारी हाय ना, बहीण त्यांची पोरगी गेली कधी. आता मला काय माहित नाही, मी नाही इथून काही बोलत, मला माहितच नाही. हो, ही आई म्हणते, तुम्ही म्हणतात गेली, त्याच्यामुळे मी काहीच बोलत नाही. विठ्ठल विठ्ठल तात्पर्य समाधान झालं का? आम्हाला देव कळला, आम्हाला तीर्थ कळालं, आळंदी कळाली, पैठण कळालं, पंढरपूर कळालं. याला म्हणतात तुझी आहे संगती. बरं का? हो, आम्हाला एकादशीच माहीत नव्हती कसली असती, काळी का गोरी, ढवळी का पांढरी, काळी का बेंद्री, कसली असते एकादशी. म्हणजे आमची तिची भेटच नाही, गाठच नाही. हो, पण आता कपाळाला गंध, गळ्यात माळा. आज एकादशी महाराज, आज गडावर चाललो, पंढरपूरला चाललो, शुद्धवारीला, वद्यवारीला, आळंदीला, पैठणला चाललो, देहूला चाललो. का? आज वद्यवारी आहे, शुद्धवारी देवाची, वद्यवारी भक्ताची. हा कशाचा परिणाम? तुझी आहे संगती. देवा आम्हाला हे सगळं जे माहीत झालं, मिळालं, भोजन नाही बरं का, खरं ज्ञान, आनंद, सुख, समाधान. हे देवा त्या काळात खूप आमचं दैन्य, खूप दारिद्र्य होतं, पोटाला खायला मिळत नव्हतं, पण आज मात्र आमचं समाधान झालं. तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती. म्हणून संगत चांगल्याची करा बरं का, संगत मोठ्याची करा, दरिद्र्याची, भिकाऱ्याची, विष्णीची. एवढंच बोलतो गोल शब्द, मी जास्त खोला जात नाही, उलगडा करत नाही. आता सांगायची गरज नाही, वाईट विषयाचं चिंतन करायचंच नाही. म्हणून संगत सज्जन की करले, कछु जन्म का सार्थक करले. अरे भाऊ बाबाच्या सान्निध्यात आलो म्हणून या, जय अरे या, या पाटील या, मालक या, बागायतदार या, या माळकरी या, गंधावाले या, नाना भर पावसात मोठ चालू आहे तुमची. जप विठ्ठल विठ्ठल. मोठ्याच्या संगतीत राहा बरं का, कल्याण होते, दिशा मिळते, श्रीमंती येते, जीवन सुखी होतं. कोणाच्या? मोठ्याच्या जवळ जाऊन बसा. आणि जर लहानाच्या जवळ गेला तर ढेकणाच्या संगे कुसंगे नाडीला. हो, म्हणून माझी एकच विनंती आहे, चांगल्याच्या जवळ बसा, चांगल्याच्या जवळ जा.
तुमचं कल्याण होईल, भलं होईल. म्हणून देवा आज खरा आनंद झाला तुझ्या बरोबर आल्यामुळे. तुझे संगती झाली आमुची निश्चिंती, समाधान झालं. आम्ही कधी आमच्या संसारात प्रपंचात गरिबीने दरिद्रीने आम्हाला पाहायला नाही मिळालं. त्या अभंगाच्या दुसऱ्याच्या आम्ही कधी पाहिलंच नाही. माणूस म्हणे ना कधी नाही पाण्यात आणि ते आलं खाण्यात. काय त्याचा अर्थ गोड आहे पण ते आपण सहज बोलून जातो तुगच. हो त्याचा एवढा सोपा अर्थ नाही बा, खोल अर्थ. काय आपल्याजवळ काय म्हणतं काय पाहिलं आमचं, काय पाहिलं त्याचं तू. माणसं म्हणतात त्याचं काय पाहिलंस. नाही देखिले ते मिळे. कधी हरिपाठच पाहिलं नाही म्हणजे आम्ही, कधी गीताच पाहिली नाही, कधी विष्णू सहस्राम ते पाहिलंच नाही. कसं असतं त्या मी वाचायचा विषय बाजूलाच राहिला, पाहिलंच नाही. आम्ही आळंदला शिकत असताना जोग महाराजांच्या संस्थेमध्ये म्हणजे मामासाहेब तिथे थांबायला देत दुसऱ्या मजल्यावर. अनेक मिलिटरी मॅन आला आमचा जुना क्लासमेट. तो आला शोधत शोधत पंढरपूरला पहिल्यांदा आला जीवनात रिटायर झाल्यानंतर. त्याने तिथं मला आल्यावर विचारलं, म्हणलं सगळ्या देवाच्या आईबापाची नावं मला माहिती आहेत पण या पांडुरंगाच्या आईबापाचं नावच माहीत नाही. हे पांडुरंग कोण आहे, कुठला आहे. म्हणलं पंढरपूरचा. म्हणलं त्याच्या आईबापाचं नाव. म्हणलं मला माहित नाही. म्हणजे विनोदानी मी म्हणलं रामप्रभूच्या आईवडिलाचं नाव काय. ते यूट्यूबला एक येते, हे चॅनलवाले येते आणि एका कपड्याची एका दोरीला कपडा टाकून दोरी बांधून त्याचा एक साधू बसलेला असतो. हुशार असतो, बुद्धिवान असतो, व्यसनी नसतो बरं का, भगवा असतो, साधनायुक्त. आणि तिथं हे जातात. ते म्हणतात बाबा आम्ही तुम्हाला 5 प्रश्न विचारेत, आप कौशे आखाडे के. वो बोलता मैं ते सगळं सांगत राहतो. त्याचं ते निर्मोही आखाडा वगैरे सगळं ते सांगतो. अमकं तमकं कोहापासून साधूला सगळं विचारते. तुम्हाला 5 प्रश्न विचारणार आहेत आम्ही. 1 प्रश्नाचं उत्तर दिलं की 100 आणि 5 प्रश्नाचे उत्तर झाले की 5000. 4 प्रश्नाचे उत्तर एवढे छान दिले त्याने अगदी. ते मी सांगत नाही तुम्हाला, माझ्यापेक्षा तुम्ही तुमच्या खिशातच मोबाईल येते. हातात म्हणण्यापेक्षा त्या कीर्तनात नाहीत हातात, आता खिशात येते. 5 नाही ना आलं त्याला. श्रीकृष्णाच्या गुरुचं नाव काय. आता संदीपानी सहज म्हणे पण त्याला माहीत. साधू विचार. 400 रुपये दिले त्यांनी. माझ्या बोलण्याचा उद्देश ध्यानात आला का तुमच्या. नाही ध्यानात आला. कशाला सांगितलं दृष्टांत. विठाला विठाला तो मिलिटरी मॅन हे विसरू नका. म्हणलं कृष्णाच्या आई वडिलाचं नाव काय. त्यांनी सांगितलं. ते रामाच्या आई वडिलाचं नाव काय ते सांगितलं.
मग म्हणले तो द्वारकेची मूर्तारी भीमातरी. कोणची? भरा भरा पुंडलिक. पुंडलिकाच्या भावार्थ गोकुळी उडी झाला येता. तोच भगवान श्रीकृष्ण कुणाच्या माग आला? हा, कोणत्या महाराजाच्या दिंडीत? नाही, रुक्मिणीच्या माग. ऐसा कैसा रे धीट मागे भिरकाविली वीट. पुंडलिकाच्या भावार्थ निमित्त रुक्मिणीचं, पण खरा आला तो पुंडलिकाच्या भावार्थ. त्याला काहीतरी कारण लागतं. पण कधी कधी काय होतंय, एखादं कारण सुप्त असतं, माणसं ते सांगत काही नाही म्हणजे आलतो घ्यावर राहिला, मला चला इकडे यावं. तसं खरं मेन कारण रुक्मिणी, पण पुंडलिकाच्या भावार्थ. म्हणले तोच भगवान परमात्मा द्वारकेचा तिथे उभा राहिला. पुंडलिकरायाने वीट फेकली. ऐसा कैसा रे तू धीट मागे भिरकाविली. म्हणून तोच कृष्ण, तोच हा पांडुरंग. मग तवा त्या फौजीला कळलं, पायाच पडायला लागला. म्हणलं पाया पडायला एवढं काय त्याचं हे नाही. म्हणलं का तू मिलिटरी मॅन, आयुष्यभर सेवा केली मिलिटरीची बॉर्डरवर. हे मी कशामुळे सांगतोय? नाही देखिले ते मिळे. कधी पंढरपूर पाहिलंच नाही आयुष्यात. आळंदी पाहिली नाही, पैठण पाहिलं नाही. आणि ती ज्ञानेश्वरी आज वाचली म्हणजे सप्त्यात या 4थ्या वर्षात. तसं सगळं परमार्थ आपल्या जीवनात कधीच घडला नाही. या वस्तीवर एवढे लोक आले असते का? जर पुण्यतिथी नसती तर याच्यापेक्षा 10 पट आले असते. पण त्याची मी सुतीवच नसते लग्नाला आलेली. आपल्याला त्याच्याबद्दल नाही बोलायचं काही. पण असे माळकरी, सात्वी, सज्जन, दाते, गाणारे, वाजवणारे हे 2 जण आले असते का लग्नाला अशा ड्रेस मध्ये? म्हणले ती येडे झाले गड्यात, हे लग्नात ड्रेस बघा यांच्यात. बार म्हणले यांच्या गोळ्या संपल्या काय कोणाच? होय उगल मुले लोक काय म्हणले असते तुम्हाला? गोळ्या संपल्या काय ह्या ड्रेसवर आले असते लग्नात तर? हा, मग हे म्हणायचं नाही देखिले ते, नाही देखिले ते मुळे पुढं भोग सुखाचे सोहळे. आता इथं वाद आहे. इकडं म्हणतात अष्टभोग भोगणे माते नाही चाड, आणि इकडं भोगाचा उल्लेख करतात. लक्षात ठेवा. अरे महाराज झाला म्हणजे काय त्याला कपडा लागत नाही? हा, त्याला का गाडी नसावी? त्याने पायी पायी चालावा, पोते घालावा? हो, हे वैभव तुमच्या घरी काय आहे? तुमच्या घरी काय आहे? घरी दादाचे सरोवर, सकाळी नाश्ता असतो तुम्हाला घरी? खरं सांगा बरं. लढाया जायचं का श्रीमंती माथ्याला? दम नाही काय निघत. लेकरं ट्युशनला जायचे, त्यांची डबी तर, आणि एवढं दम निघा ना काय? पण लढाया जायचं काय? अरे बाप, एवढी तापती सुरू.
मथार गप पडत दाताचं पाणी गिळीत. आणि इथं चला चला नामदेव राहायचं चालडायला, चला पोह्याला नाश्त्याला बसून घ्या सगळे. आता गाथा बस झाले की सगळ्यांनी जेवून घ्या. आज कोणाचे पंगत आहे? तुमच्यात नाश्ता होता ना आज? कुणाचा होता का ते मी ऐकत होतो ना. आणि महाराज सांगतोय ना महाराजाच्या इथे विठ्ठल विठ्ठल. सांगण्याचं तात्पर्य घर सोडून तुम्ही इथे आलात, गरम पाणी पातेल्यात तोंड धुवा, आंघोळ्या करा आणि लगेच नाश्ता करा, म्हणजे आपल्याला दिंडी काढायची. चला चहा प्यायला, चला चहा पिऊन घ्या. किती प्रेमी, किती आदरी. हा सांगण्याचं तात्पर्य, बोलण्याचा उद्देश, तुम्ही इथे आलात घर सोडून, किती आदर आतिथ्य तुमचं, किती प्रेम. या 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 कधीच नाही आले बा, लई दिवसाने आले बा, लगेच पाया पडतो माणूस. लग्नात पाया पडत येतोय तुमच्या? चव घाल्या हो, तुमच्या पाया पडत येतोय लग्नात. म्हणजे एकाला नाही कुणाला बोलत बरं का, मी एक जणाचं नाही बोलत. ते बघून असं इकडे पुढे निघतो, तो पाहुणं राम राम, कोण आहे? राम राम राम. निघतो तास शिंग घालून. नाही पण इथं आल्यानंतर घरी ताकाचे सरोवर, म्हणजे आसार ज्याच्या ताकात चव नाही, पण इथं मात्र लोण्याचेच गुणे, प्रेम, स्निग्धता. टाइम झालेला आहे, जास्त वेळ लांबायचा नाही. शेवटी तुकोबराय म्हणतात, आम्हाला इथून जरी काढून दिलं देवा, गोपाळ म्हणतात बरं का तुकोबरायच्या मुखातून, गोपाळ म्हणतात देवा आम्हाला अजून तू काढून जरी दिलं, हाकून दिलं, तरी आता आम्ही मात्र जाणार तुका म्हणे तुका म्हणे
गोपाळ म्हणतात देवा आम्हाला तुम्ही इथून काढून जरी दिलं आम्ही मात्र आता तुझ्या जवळून जाणार तू का म्हणे आता आम्ही नवजो दुरी दवडिता म्हणजे लांब जरी आम्हाला काढून दिलं तरी आम्ही जाणार हो आणि एकदा माणूस देवाच्या धर्माच्या संताच्या जवळून लांब गेला रे गेला कुठं पडन याची काही गॅरंटी माणूस दिसतच नाही हो आता ते आम्ही संघ महाराजासंघ होतो म्हणजे महाराजाचं नावच नका घेऊ ते जवळ ठेवायच्या कामाचंच नव्हतं त्याचं पांघरून राहायचं एक होतं दाखवायचं एक बोलायचं कण करायचं एक ते म्हणजे महाराजांनी ह्याला काढून नाव नाही घ्यायचं कोणाचं आपल्याला काय माहिती कोणून काय पण तू का म्हणे आता आम्ही नवजो दुरी दवडिता नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे विठ्ठला अभंगाचा यथामती यथावकाश वाच्यार्थ लक्षार्थ शब्दार्थ काय असेल ते गोलार्थ मला जेवढा कळताला सांगताला योग्य असेल ती देव जाणे किंवा ऐकणारे जाणे पण आपला मूळ मुद्दा चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी भगवंताच्या चरित्राला सुरुवात कुठून झाली हा जन्माईच्या अगोदर आणि रे धनुष्य हा नाही हे मुद्दाम म्हणतोय मी भगवंताच्या चरित्राला कुठून सुरुवात घेऊया खटक मारावया धावत हो आता हे सगळं सांगत नाही आता जन्म नाही आता लगेच हात धरला देईन मी माझे सत्यमान पुत्र जन्माला आला की मी तुझ्या जवळ आणून देईन पण हिचा वध का करता श्री हत्या होईल तुमच्याकडून भगवंता चरित्राला सुरुवात जाऊ द्या आता ही अध्यात्मातली सुरुवात पण भगवंताचं खरं चरित्र रांगत असताना बरं का चरित्र कुठून सुरुवात ए रांगत रंगणी धरती गवळणी बांधिती चरणी देती गराने भगवान परमात्म्याच्या चरित्राला सुरुवात कुठून झाली भगवंताच्या चरित्राला सुरुवात रांगत रंगणी चोरीत लोणी जाऊनी धरती गवळणी बांधिती चरणी देती गराने हो याला म्हणतात चरित्र रांगत असतात भगवान परमात्म्याचं चरित्र खरी सुरुवात तिथून काय चरित्र आज तर आपल्या चरित्राला तर काय सांगूच नका चवच नाही कुठं सुरुवात आणि कुठं शेवट हे आपलं चरित्रच नाही आपल्याला विचित्र आहे आता काय सांगावं सगळं महाराज काही बोलूच नका तुम्ही म्हाताऱ्याबद्दल एवढं चरित्र विचित्र आहे आमच्या म्हाताऱ्याचं ते तुम्हाला सांगायसारखंच नाही डायरेक्ट पोरं म्हणते अरे जाऊ दे काही कसणारे बाप हे तुझा जन्मदाता नाव नका घेऊ म्हणले त्या बापाचं त्यांनी काय काय चाळे केलेत कसा कसा वागलाय आमच्या आई बरोबर इथंच थांबा पुढे नका जाऊ काय बोलावं मग आता अरे 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 नाव नाही घेत मी मगाच सांगितलं वाईट गोष्टीचा विचारच करू नका वाईट माणसाचा काय विचार करायचा लोक म्हणजे जाऊ द्या महाराज ते असं असं आहे गावातल्या माणसाला मला नाही जाऊ दे त्याच्या काय नादी लागला ते असं असं आहे कसं कसं ते मी सांगू पाहिजे कसं आहे ते सांगितलं काय चव राहिली माझ्या बोलण्यात हो तसं आमच्या भगवान परमात्म्याचं
चरित्र ते उच्चारावे. केले देवे रांगत रंगणी. रांगत असताना अंगणामध्ये चोरीत लोणी जाऊन धरती गवळणी. काय करतात? बांधिती चरणी देती गरहाणे. कोणाकड? यशोदेचा देवी. हे दुसऱ्या सांगून काय उपयोगी? दुखत आहे म्हशीचं हप्पा खालेलं इंजेक्शन. काय करणार सवय नुसतं पेटून द्यायचं. ते पेटतच नाही. त्यांना माहिती आहे किती खोडीचं हे त्यासाठीच आलंय. तुझे सकाळ सकाळ आला झाला का चहा मावशी मामी चहा झाला का? पानचट तोंडाच्या चहा प्यासाठी आलंच नाही ते. त्या चहाच्या निमित्ताने ती जाऊन चहा प्याता प्याता मग काडी लावायची. तर चांगलं चाललंय. सासूनच लग्न होत नव्हतं. पोराचं लग्न झालं. पोरगी देखणी सुंदर सुशिक्षित आली. अगदी सुखाने संसार चालला. त्याला याच्यात राग केलं होतायचं. हो पण भगवान परमात्मा तसा नव्हता. यशोदेला सांगतात यशोदे साजनी. ए साजनी सखे. तू सखी एक मैत्रिणी म्हणून तुला मी सांगते. काय केलं? काय केलं? काय नाही म्हणले. परवा माझ्या घरी आला. लागतोय मिळ का नाही? हो परवाला माझ्या घरा दारी निजला होता म्हातारा. घेऊन ताकाचा ओडेरा फोडीला सैरा त्यावरी. जाऊ दे म्हणले. आता काय त्याचं नाही म्हाताराच्या पोराचं काय घेऊन बसले का? दोन्ही सारखेच. पोर आणि घोर. पोर आणि घोर ते कसं तरी झुटल्या तांग्याला आवताला कशाला. तसं म्हणलं जाऊ दे. तेवढ्यात दुसरी आलीच बाबा एक लगेच. अशीच केल्या तोंडाची होती. त्याच्याकडे बघत नव्हतं वाटत. बघत एकीकड चलत एकीकड. बोलती तिसरंच सांगती चौथंच. बघती पाचची कड. तिचं नाव दुसरी. धावतच आली बर का. काय नाही पाठ. अरे 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 दुसरी आली धावणी. यानी ग बाई काय पतीची दाढी माझी वेणी. तोहीची गाठ गाठ बाई कोणाशी? यशोदे बाळ तुझा. यशोदे बाळ तुझा. जान जाए मगर शान न जाए.
विठ्ठल आणि एकदा वेळ निघून गेली का बरं का काही करता येत नाही. होय काय होता रंग तुमचा. मी ज्यावेळेस आळंद घेऊन आलो त्या टायमाला हो हो आता माझा नाही विलाजे पाहिली दराजे मोडून दवाखान्यात ऍडमिट केलं. गेलतो म्हणून नेऊन टाकलं. पण आवाज ऐकल्यावर कोणी वाटत नाही आजारी असं म्हणून. ज्यांनी पाहिले दवाखान्यात आले. रवीने फोन केला. रवीची मुलगी ज्यावेळेस मी जळगावला सप्त्याला असं ती लहान होती. झोपूनच देत नसे आरडायची रात्रीच्या. ती आता प्राध्यापक झाली पुण्याला कॉलेजमध्ये चांगल्या कॉलेजवर. तिथं भेटायला आली मला ती मुलगी. खळाखळा लेकराच्या डोळ्यातून पाणी आलं. मी तिथे पडलेलो त्या पलंगावर. तो ड्रेस वाईट वाटतं बरं का माणसाला. एकदा वेळ निघून गेली ना काही खरं नाही. मग ते मी असो नाही तर तुम्ही असो. मी तुम्हाला सांगितलं माझं. पण ईश्वराने कारण जागा नव्हती काय कोणास ठाऊक म्हणून तुमचं दर्शन झालं आज. आणि सप्त्याला आलो. आपल्या तावर हाताला पट्ट्याच होत्या सगळ्या. फोटो आहेत का कोणाकडे ध्यानात आला हाताचे फोटो. म्हणून एक काल आपलं कशावर निघतं. यशोदे बाळा तुझा ताना ओ यशोदे काय सांगाव तुझ्या पोराचे खोड्या तुझ्या घराने. नको नको झालंय. आम्ही राहा का नाही तर सांग. यशोदे कृष्णा किती फरक आहे तुमच्या दोघांचा. 24 आणि 23 डबल पेक्षा आमचं 3 पट म्हणायचं. 66 चालू आहे आता. किती चालू आहे आता. नाही 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 तुमचं म्हणजे आता तुमचं तरणा भाग्यवंत नटे हरे के सांगायचं तात्पर्य. सांग काय करावं. पाटलीनेस मोठ्या घरची आहेस. मान सन्मान आहे तुला. सांग यशोदे आम्ही या गोकुळात राहावं का जावं सांग. काय काय याच्या खोड्या बाजाराला जावं का नाही. पोट भरावं का नाही. आम्ही ऊस तोडावं का नाही. होय झालाय वाटतं आता ऊस कमी. आता हळूहळू आपला कमी झालाय. हा हा फरक नाही पडलाय आता. आम्ही लहान लहान असत तेव्हा लयच होते. लयच गाड्या 8-8, 10-10 दिवस गाड्याचे मुक्काम रस्त्याने. कोणता कारखाना कुंकड जायचंय काही पत्ता नाही. कोणाच्या तरी संगतीन जायचं. तसं आम्ही पोट भरावं का नाही सांग.
गोकुळात राहावं का नाही? नको नको केलंय तुझ्या या पोराने, नको नको झाले आता, कंटाळाला, शिनला, जीव भागला, दमला. तेवढ्यात दुसरे ग्रुप आला, हो, तरुण महिला मंडळी ग्रुप नवीन. कोणता? तुम्ही कशाला सांगत बसू? बचत गट. अगं म्हणली आवाज काय येतोय ग? तिने मधीच फाटा फोडला. हे म्हाताऱ्या होत्या का नाही, त्यांची घराणे सांगता सांगता हे तरुण बचत गट आला. हे सर्वेसवाल्या सगळ्या मॅडम मॅडम सगळ्या जमल्या, मॅडम मॅडम कुठल्या सगळ्या ऑफिसच्या. हो. अगं म्हणले आवाज काय येतोय तिकडं? काय वाजतोय? वेणू सारखा आवाज येतोय. काय वाजतोय? वृंदावनात. वेणू म्हणा ना, तर सांगा तुम्हाला. वेणू कवनाचा माय वाजे, वेणू नादे गोवर्धन गाजे. सांगण्याचं तात्पर्य बस 8 दिवस झाले, आज 9वा दिवस उगालाय, कृष्णाचं दर्शनच नाही. मी कशामुळे बोलतोय? गवळणी ह्या वयात आलेल्या तरुण, लिहिणाऱ्या, वाचणाऱ्या, रोज हरिपाठ म्हणणाऱ्या, विष्णू सहस्रनाम म्हणणाऱ्या, ज्ञानेश्वरी वाचणाऱ्या, गाथा वाचणाऱ्या, देवाचं दर्शनच नाही. तुळशीला पाणी नाही, देवाचं दर्शन नाही म्हणून. मग त्यांचं लक्ष कुठं? ज्या वृंदावनात आमचा भगवान परमात्मा गेलाय खेळ खेळायला, गाई सांभाळायला, त्या भगवान परमात्म्याच्या दर्शनासाठी आतुर झालेल्या ह्या गवळणी, बरं का? म्हाताऱ्या काय काय माय लग्न झाली तेव्हा गेलते माय मी ते वजीजूला जायचे म्हणून तिकडून आळंदीकडून नेलतं. माय आळंदीचं दर्शनच नाही. माय म्हातारी झाली आता, नात्रांना झाले, पात्रांना झाले, पण आळंदी नेल नाही म्हाताऱ्याने, चोथ्यानी, डांगऱ्यानी. काय बोलाच्या रागाच्या भरात भरोसाच नाही. म्हणून ह्या निघाल्या भगवान परमात्म्याच्या भेटीला, दर्शनाला आतुर झालेल्या. हो. मग तिथे काय सांगावं ते भगवान परमात्मा सगळे. आता काय गेल्या वर्षी काय सांगितलं होतं हे ध्यानात का? मुद्दाम दरवर्षी विषय बदलून बदलून सांगायचा. तोच विषय त्याच एवढं नाही, तेच अभंग नाही बरं का. विषय बदलून तिथं गेल्यानंतर हे सगळे गोपाळ खेळायला लागले. टाइम झालाय, किती वाजले? 11. चाठळ. ओ 1:30 वाजून गेले. सांगायचं तात्पर्य एवढे हे गोपाळ त्या खेळामध्ये
या राधिकेचा वाह क्या बात है हमामा हुमरी हुतुतू इथे दांडू चेंडू लगोऱ्या नाना परी आता कवर खेळायचं तरी कवर आज 9 दिवस उगाला ना आता हा काही काम धंदे आहेत की ऊस गेले तू हा होय जमलं गाड्या आता ये शिवसाराला आता काय बोलावं आणि काय सांगावं आता बैरे म्हणता आला आणि ते आंधळ म्हणते पाला पाला नाही ते नाही विषय तर काय करावं म्हणून बरं करे माय बापा एकच सांगतो कव्हाही देवदेव करतायत संसार कव्हाही करता येतोय नातांदड झाल्यावर म्हातारी मेल्यावर नवरी बायका करतात संसार करता येतो का नाही करू नये असं नाही उगा दुसऱ्याच्या हाताकडे बघण्यापेक्षा त्याने आगा पट करण्यापेक्षा पेडी वगैरे केलेली बरी जुनी पाणी नाही मी त्या मताशी सहमत मला राग नाही त्याचा किंवा मी त्याचं वाईट नाही म्हणत हो मग देवदेवच का नाही दिसाना ऐकू या ना मग निघत येते कुंकण निघत येते काठ्या कुराडी घेऊन निघाले इकडे आणि जवारा आपल्या हातात आहे काय आपले हात पाय डोळे कान तवार हे इकडे येत नाही तवार कुठं पळत येत ते आता विचारूच नका आता ते सांगायची गरज नाही तुम्ही प्रत्यक्षात करतात आणि मग ते दादा काही खरं नाही आता काय खरं नाही आता पार गवऱ्या गेला तू आता तिकडे गंगात आता काय पाश्चाताप करू नका आता काही उपयोग नाही म्हणून एकच करा जव्हार आपल्या स्वाधीने तवार आपल्या 5 बोटाने या हाताने कुठेतरी दान धर्म करा काय करू बाबा पिशीत काहीच नाही खिशात काहीच नाही पाया मांडायचे पण पैसेच नाही चव घाल्या जाऊ आता तवा 500ची नोट मोडीत होतास 1000ची नोट मोडीत होतास कुठं वाईट ठिकाणी नाव नाही घ्यायचं कोणाचं कशाचं हो कधी वेळाला कब्बरच्या पाच झाला त्याचाच पुण्याचा गॅवरातून व्हायला कधी चहा पाजला जवऱ्याच्या हातात होतावर कधी पुरीच्या म्हणजे सुनाच्या बापाला कधी चहा पाजला नाही त्याच्याकडूनच पिऊन यायचं हो सांगायचं तात्पर्य जेव्हा आपल्या हातात आपला खिसा गरम आहे तवार तीर्थ यात्रा दान धर्म देव जेव्हा चालता येते वाचले आणि 88 ला आमचं फायनल झालं नामदेवबा कोष्टी मी चराटेबा आमची 12-13 जणांची टीम बंदाज बंबईवाले कोल्हापूरकर चांदणी चौकामध्ये सोन्या चांदीचं दुकान आहे त्यांचा परिचय झाला ते महिन्याला 15 दिवसाला कोल्हापूर आळंदीला यायचे आम्हाला लागण त्या वस्तू घेऊन यायची आणि शेवटी ठरवलं आम्ही दिल्लीमध्ये चांदणी चौकात आरकरी प्रोग्राम सेक्टर नंबर 4 विठ्ठल मंदिरामध्ये पारायण केलं पहिलं आणि तिथे एवढा पैसा जमला त्या शराब गल्लीत आम्हाला ठेवायची पंचायत खिशाची मग आम्ही ठरवलं ते पैसे घेऊन गावाकडे जायचं मग तीर्थयात्रेला गेलो ऋषिकेश हरिद्वार काशी वगैरे फिरत फिरत भारत भ्रमण केलं की पुन्हा आपलं येणं होण्याची गॅरंटी नाही त्याच्यानंतर पुन्हा अनेक वेळेस त्यांनीच पुन्हा दिल्लीला बोलवलं
20 किलो सोन्याचा निकाल त्यांच्यासारखा लागला. मी काल परवा सांगितलं कार्यक्रमात 20 किलो सोन्याचा. त्यांनी आम्हाला नेहायला आले आळंदीला. 12 जणांची टीम नेली आणि आम्हाला संपूर्ण उत्तर भारत फिरवला त्यांनी 95. आता जाणं होईल का मला? आता कीर्तनला उभा राहताना 2 तास आणि आता 25 तास गाडीत बसणं होईल का? हे माझं सांगतो मी, तुमचं नाही सांगायचं. मग सांगणारा व्हायना तर ऐकणारा होईल का? म्हणून तरणा भाग्यवंत मागा सांगितलं मी, बाबानो जवार आपल्या हातात येतावर दान धर्म करा, तीर्थयात्रा करा. आपल्या हातात येतावर मी सांगतो बरं का, पुन्हा 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 काही खरं नाही. हो, रात्रीच विचारला तर आपले चौरे मामा, मी मुद्दाम मला आता वयस्कर त्यांना बोला तर किती बिचार तोंड हे झालं त्यांचं, गुडघे हात पाय किती तोंड हे अवघड खेळ. हो, एवढी मोठी शेती वाढणारा माणूस पण आज जाग्यावर पडला, तो देवदेव करू शकतो का? दुसऱ्या कोण करून घेईन का? नाही. म्हणून आपुली आपण, म्हणून हे भगवान बाबा बामन भाऊ प्रतिष्ठान भगवान नगर तयार झाले. आता हात धुवून हे गंगा वाहती बर का. अन्नदान करा, त्याचे ज्ञानदान होईल. मग रात्री सांगितलं त्याला उशीर करणारे काय त्यांचं ना नामदेवच पण सांगत होता, बरंच ऐकत होते मी पडल्या पुन्हा होत नाही, लक्षात ठेवा. सांगत होता म्हणजे त्याच्यावर जबाबदारी सगळेच करतात तुम्ही. मला आनंद वाटतो. 10 गावचे घरे 5, 25 का 28 का 30 घेत किती येत राहू? ए बाबा तुला विचारतोय, तू नुसतं हसतोस. 24 हा 24 घरे. एवढं मोठं 8 दिवस करायचं. तुमचं कौतुक. किती दानशूर आहात तुम्ही, कारण काय लागत नाही याला. मग सगळे झटतेत झुंबतेत करतेत. भाऊबाबांचा तुम्हाला आशीर्वाद आणि सद्गुरू कानिपनाथांची कृपा. एवढंच बोलतो आणि आज आपल्या कीर्तनाला इथं थांबवता. राहिल्यात बऱ्याच गवळणी, राहू दे आता, बसल्यात निवांत बसू दे. म्हणजे गाथ्यातल्या ह्या नाही बरं का. नाथबाबाच्या गवळणी लई मोठ्या आहेत, अनंत गवळणी. नाथबाबा एवढ्या गवळणी कोणाच्याच नाही बरं का. पण आपला टाईम नाही आता. बाबाचं सांगावं लागतं, भाऊचं सांगावं लागतं, तुमचं केलेल्या कर्माचं कौतुक. हो, सगळ्या संतांचं म्हणून झालेली सेवा भाऊबाबांच्या चरणी इथे समर्पित करतो. आणि सेवेला ज्ञानेश्वर सांगण्याचं तात्पर्य, देवा आज खरं समाधान झालं. आणि भाऊबाबाच्या अगोदर आपण जन्माला आलो असतो तर असे सप्ते, असे कीर्तन, असे सप्ते आपल्याला करायला भेटले म्हणून आपण भाग्यवान आहेत. ज्ञानोबरायाच्या नंतर, नाथबाबाच्या नंतर, भाऊबाबाच्या नंतर आपण या भूमीमध्ये अवतीर्ण झालो, जन्माला आलो. हे आपलं परम भाग्य बरं का बाबा. म्हणून संगत फार महत्वाची. झालेली सेवा या ठिकाणी समर्पित करतो. जय विठ्ठल सिंगे लागले